नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं ऑप्शन मास्टर क्लास सिरीज मधलं एपिसोड 10 या ठिकाणी आपण बघत आहोत. आणि यामधला आजचा जो टॉपिक आहे तो म्हणजे प्राइस ऍक्शन. ठीक आहे. तर ऑप्शन बायरला प्राइस ऑप्शन शिकण्यासाठी का महत्वाचं आहे, कारण आपल्याला ऑप्शन ट्रेडिंग करत असताना मोठ्या प्रकारे रिस्क त्या ठिकाणी असतं आणि त्या रिस्कला मॅनेज करण्यासाठी आपल्याला ऑप्शन ग्रीक सोबत वेगवेगळे घटक सुद्धा त्यासोबत आपल्याला आयडेंटिफाय करावं लागतं. त्यानंतर आपण त्या ठिकाणी एक चांगली एंट्री आणि एक्झिट करून त्यासोबत स्टॉप लॉस त्या ठिकाणी वापरू शकतो. म्हणून आपल्याला या ठिकाणी वेगवेगळे घटक या ठिकाणी बघायचे आहे, ज्यासोबत ट्रेंड, सपोर्ट, रेजिस्टन्स, ब्रेकआउट, रेजिस्ट आणि कन्फर्मेशन या सगळ्या गोष्टी घेऊन आपला रिस्क मॅनेज करायचा आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी प्राइस ऑप्शन शिकायचं आहे. तर आता आपण या ठिकाणी प्राइस ऑप्शन शिकणार आहे. ठीक आहे. तर बघा, पहिले तर प्राइस ऑप्शन म्हणजे काय, तर लक्षात घ्या मित्रांनो, की जेव्हा पण मार्केटमध्ये प्राइस मूव्ह करते ती वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये मूव्ह करते. कधी अप असते, कधी डाऊन असते, आणि ते सांगण्याचं काम किंवा कोणत्या लेवलमध्ये फिरत आहे ते सांगण्याचं काम ते करत असेल तर त्याला आपण प्राइस ऑप्शन म्हणतो. ठीक आहे. त्यासाठी एक वेगवेगळे घटक आहे, ज्यामध्ये ट्रेंड ट्रेंड लेवल्स, कॅन्डल, ब्रेकआउट, रिजेक्शन्स आणि मोमेंटम या सगळ्यांचा आपण त्या ठिकाणी अभ्यास करतो. त्यालाच आपण काय म्हणतो की प्राइस ऑप्शन. ठीक आहे. मग त्यानंतर आपण हे सर्व घटक बघितल्यानंतर आपण त्या ठिकाणी काय करतो, ट्रेड घेतो. हे आपल्याला हे लक्षात येत लक्षात येते. ठीक आहे. तर बघा, कधी पण ट्रेंड ओळखत असताना आपल्याला विविध ट्रेंड असतात, तर ते आपल्याला आयडेंटिफाय करावं लागतं. म्हणजे एक असतं अप ट्रेंड, दुसरं असतं डाऊन ट्रेंड आणि तिसरं असतं साइडवेज ट्रेंड. आता बघा, की अप ट्रेंड, आता तुम्ही मार्केट वरती जाणार आहे, तुमच्याजवळ वरती जाण्याचा सेटअप आहे, तुम्हाला माहिती आहे वरती जाते, परंतु आणि खालती जाते हे तुम्हाला पण माहित आहे. परंतु त्या ठिकाणी ट्रेंड कसा ओळखला पाहिजे, तर बघा, प्राइस या ठिकाणी अप साईडला जात आहे. बघा, या ठिकाणी जे तुम्हाला हाय पॉइंट दिसत आहे, जे डोंगर पॉइंट दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी वरचे पॉइंट, त्याला आपण म्हणतो हाय. ठीक आहे. आणि जे खालचा जे पॉइंट तुम्हाला दिसत आहे त्याला म्हणतो आपण लो. ठीक आहे. ज्या ठिकाणी तुम्ही हाय मार्क करता, जर हा पहिला हाय असेल, हा दुसरा हाय असेल आणि हा तिसरा हाय असेल, तर बघा, पहिला हाय जो आहे तो दुसऱ्या दुसऱ्या हाय पेक्षा लहान आहे. ठीक आहे. पहिला हाय लहान आहे आणि दुसरा मोठा आहे. तर पहिल्यापेक्षा दुसरा मोठा असल्याच्याने तो हायर हाय झाला. ठीक आहे. आणि बघा, त्यानंतर जो तिसरा हाय आहे तो दुसऱ्यापेक्षा मोठा आहे. म्हणजे तो झाला मागील हाय पेक्षा हायर हाय. ठीक आहे. मग याला आपण कन्सिडर शकतो की बघा, त्यासोबत हायर लो. हायर लो म्हणजे आता जो हा जो लो मार्क केला, तर बघा, हा पहिला लो, हा दुसरा लो आणि तिसरा लो. बघा, आपल्याला बघायला मिळते की प्रत्येक लो हा, बघा, पहिला लो हा खाली आहे, त्याच्या वरती दुसरा लो आहे आणि दुसऱ्या लोच्या वरती जे आहे तिसरा लो आहे. आपल्याला बघायला मिळतात. त्यालाच म्हणतो आपण अप ट्रेंड. ठीक आहे. आणि अशा वेळेस मार्केट जर वरती जात असेल तर त्यावेळेस आपण कॉल सेटअपचा विचार करतो. ज्यावेळेस मार्केट खाली जात आहे, तर बघा, मार्केट खाली जात आहे किंवा डाऊन ट्रेंड आहे कसं ओळखायचं, तर बघा, या ठिकाणी पहिला ह्या बघा की एक हाय आहे. ठीक आहे. हा हाय आपण कन्सिडर केला. ठीक आहे. हा कन्सिडर केल्यानंतर तुम्हाला खालचे जे दिसत आहे ते तुम्हाला लो माननाचे. लो मानले तर बघा, पहिला जो हाय होता मार्क केला आणि जो दुसरा लो मार्क केला खालचा, तर बघा, आता पहिल्याला कन्सिडर केलं तर बघा, पहिला लो हा वरती आहे, त्याच्या खालचा दुसरा लो आहे. तो पहिला लो जर 100 असेल, तर बघा, दुसरा लो जो आहे 90चा आहे आणि तिसरा जो आहे तो 70चा आहे. अशा आपल्याला एक उतरता क्रम असायला बघायला मिळतो. त्यालाच आपण काय म्हणतो, डाउन ट्रेंड. ठीक आहे. जर सोप्या भाषेत सांगायचं झालं, जर चढता क्रम म्हणजे अप ट्रेंड आणि उतरता क्रम म्हणजे काय, तर डाउन ट्रेंड. हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. प्राइस या ठिकाणी वरती वरती जाते, म्हणजे हा जो स्विंग आहे, जर हा 100 असेल, हा 200 असेल, हा 300, म्हणजे या ठिकाणी आपल्याला चढतं दिसत आहे. ठीक आहे. चढती प्राइस दिसत आहे, या ठिकाणी आपल्याला उतरती प्राइस दिसत आहे. या ठिकाणी याला खालच्या याला लोवर लो असं म्हटलं जातं. कारण पहिला लो, हा दुसरा लो आणि तिसरा लो हा खाली 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 कमी होताना जातो. त्यालाच आपण काय म्हणतो, डाउन ट्रेंड.
आता आफ्टर साऊथवेज ट्रेंड म्हणजे एक प्राइस एक रेंज म्हणजे घुमत असते. म्हणजे समजा की अप गेली डाऊन आली, अप गेली डाऊन आली, अप गेली डाऊन आली, ह्या रेंज मध्ये. परंतु प्राइसची जी व्हॅल्यू राहते एक रेंज मध्ये ते फिरत असते. ठीक आहे, म्हणून त्याला आपण साईडवेज असं म्हणतो. ह्या कन्सेप्ट आता तुमच्या लक्षात आल्या असेल. ठीक आहे. त्यानंतर बघा सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे काय. तर बघा सपोर्ट म्हणजे अशी जागा, समजा की या ठिकाणी एक बॉटम साईडला आपण एक लेवल मार्क केली, हा झोन मार्क केला, आणि जेव्हा पण प्राइस या ठिकाणी येते, सेलर घेऊन येते, त्या ठिकाणी ती काय होते, सेलर या ठिकाणी रिजेक्ट होतात आणि ते बायर काय असतात त्या प्राइसला वरती घेऊन जाते. अशी जेव्हा पुन्हा हा पहिल्यांदा आली, पुन्हा दुसऱ्यांदा आली, प्राइस या ठिकाणी बायरने काय केलं, सेलरला रिजेक्ट केलं आणि बायर या ठिकाणी काय आले, ऍक्टिव्ह झाले आणि ती प्राइस वरती घेऊन झाली, वरत नेली. अशा वेळेस त्याला काय म्हटलं जाते, सपोर्ट झोन. ज्या ठिकाणी प्राइस वारंवार येतात आणि ज्यावेळेस ती प्राइस या ठिकाणी जे असतात बायर ऍक्टिव्ह असल्याच्या कारणाने या ठिकाणी प्राइस प्राइस सेलर घेऊन येतात आणि ते रिजेक्ट होतात या ठिकाणी सेलर, आणि जे बायर आहे ते प्राइसला वरती घेऊन जातात. यालाच आपण डिमांड झोन सुद्धा असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर बघा एक रेजिस्टन्स झोन. आता रेजिस्टन्स झोन म्हणजे अशी जागा की ज्या वेळेस बायर प्राइस खालून वरती घेऊन जाते, परंतु या ठिकाणी सेलर ऍक्टिव्ह असल्याच्या कारणाने प्राइस या ठिकाणी सेलर ऍक्टिव्ह बायरला रिजेक्ट करतात आणि प्राइस आपल्या दिशेने घेऊन जातात, म्हणजे ते खाली घेऊन जातात. पुन्हा जर याच ठिकाणी गेलं तर पुन्हा या ठिकाणी बायरला रिजेक्ट करतात आणि सेलर त्या प्राइसला खाली घेऊन येतात. अशी ती प्लेस किंवा असा तो झोन, त्यालाच आपण काय करतो, रेजिस्टन्स झोन असं म्हणतो. आल्या ह्या दोन कन्सेप्ट लक्षात. त्यानंतर बघा की ब्रेकआउट म्हणजे काय, आणि ब्रेकआउट म्हणजे बघा की आता आपण या ठिकाणी एक झोन बघितले, हा रेजिस्टन्स झोन आणि हा खालचा सपोर्ट झोन. जर प्राइस या ठिकाणी आली, ती प्राइस आली, जर या ठिकाणी तिने ब्रेक केला, त्याने स्ट्रॉंग कॅन्डल बनवली. बघा आता हा रेजिस्टन्स जेवढे बनवले त्याला आपण एक क्लिअर रेजिस्टन्स बनवू शकतो. ठीक आहे, ह्या लेवल चेक करणे फार गरजेचं आहे. त्यानंतर बघा खालचा जो सपोर्ट झोन आहे, आता बघा क्लोज. आता या ठिकाणी एक कॅन्डल बनली, प्राइस खालून बाहेर घेऊन आले आणि या ठिकाणी एक स्ट्रॉंग कॅन्डल बनली, त्यामध्ये व्हॅल्यूम असेल आणि ती कॅन्डल जर वरती क्लोज झालेली असेल आणि तिच्यामध्ये मोठी मोमेंटम किंवा व्हॅल्यूम त्या ठिकाणी बघायला जर मिळत असेल, तर त्या ठिकाणी आपण बाय साईडचा विचार करू शकतो. बघा या ठिकाणी पुन्हा जर बघा सपोर्ट एरियामध्ये काय झालं, प्राइस या ठिकाणी जर घेऊन आले आणि प्राइस या ठिकाणी जर ब्रेकडाऊन केला, प्राइस खालच्या दिशेने जर एक स्ट्रॉंग कॅन्डल रेड कॅन्डल बनली आणि त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं व्हॅल्यूम असेल आणि बॉडी स्ट्रॉंग असेल, त्या ठिकाणी सेल साईड आपण काय करू शकतो किंवा पुट साईडला आपण काय करू शकतो, ट्रेडचा प्लॅन करू शकतो. म्हणून आपल्याला ब्रेकआउट समजून घेणे गरजेचं आहे. एक लाईन नसून ती एक कास्ट एक झोन असतं, त्या ठिकाणी प्राइस वारंवार रिजेक्ट होतं, ते आपल्याला समजून घ्यावं लागतं. ठीक आहे, तर ह्या कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी कळल्या असतील. त्यानंतर बघा की बाय ब्रेकआउट दोन प्रकारचे असतात. बघा कोणत्या प्रकारचे, तर बघा या ठिकाणी हा समजा की रेजिस्टन्स लेवल आहे आणि या ठिकाणी प्राइस बाहेर घेऊन आले आणि या ठिकाणी एक स्ट्रॉंग कॅन्डल बनली, त्यानंतर जे कॅन्डल बनली ती सतत वरती घेऊन गेली, तर प्राइसला एक दिशेमध्ये सरळ घेऊन गेली. परंतु अशा प्रकारचे ट्रेड मार्केटमध्ये बरेच मिळतात. परंतु या ठिकाणी प्राइस फेल होण्याचे पण चान्सेस असतात. बघा या ठिकाणी प्राइस जर फेल झालं तर आपल्याला फेक ब्रेकआउट होण्याची पॉसिबिलिटी सुद्धा वाढते आणि या ठिकाणी लॉस होण्याचे चान्सेस मोठे असू शकतात. म्हणून या ठिकाणी आपण ट्रेडला काय केलं पाहिजे, अवॉइड केलं पाहिजे. ठीक आहे, त्यालाच आपण रिस्क ट्रेड असं म्हणू शकतो. त्यानंतर बघा कन्फर्मेशन ट्रेड म्हणजे समजा की हे समजा रेजिस्टन्स आहे, त्या ठिकाणी एक स्ट्रॉंग कॅन्डल बनली आणि तिने वरच्या साईडला क्लोज केलं. क्लोज केल्यानंतर
प्राइस थोडी वरती गेली, त्यानंतर प्राइस खाली आली. या ठिकाणी पुन्हा तिने कमबॅक केला प्राइसने. या ठिकाणी स्ट्रॉंग कॅन्डल बनवून पुन्हा ती वरती जायला तयार लागली. तर याला आपण एक या ठिकाणी एंट्री घेऊन या ठिकाणी याचा हाय बनवलेला होता तो थोडासा. तो ब्रेक केल्यानंतर जर या ठिकाणी एंट्री घेतली किंवा हे खाली याला रिटेस्ट असं म्हटलं जाते. या ठिकाणी जर एंट्री घेतली तर त्या ठिकाणी आपल्याला रिटेस्ट सोबत कन्फर्मेशन जास्त मिळू शकते. पण ही एंट्री लेट असू शकते. त्यासोबतच या ठिकाणी लॉस होण्याचे थोडेफार चान्सेस कमी असतात. हे विन रेशो या ठिकाणचा चांगला आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी ह्या दोन बाय ब्रेकआउट जे एंट्री आहे तुम्हाला कळलेलं असतील. त्यानंतर बघा सेल साईड एंट्री ब्रेकआउट. तर बघा रिस्क एंट्री. तर बघा हाय जर सपोर्ट झोन या ठिकाणी जर प्राइसने ब्रेक खालच्या याला ब्रेक करण्याचा प्रयत्न केला आणि या रेड कॅन्डलने जर क्लोज खाली दिला असेल, त्यानंतर प्राइस सरळ जर वरती गेली असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, जर या ठिकाणी तुम्ही ट्रेड घेतला, त्याला म्हणतो आपण रिस्क एंट्री. ही एंट्री आपल्याला मॅक्सिमम बघायला मिळते, परंतु या ठिकाणी फेकआउट होण्याचे चान्सेस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. म्हणून या ठिकाणी आपण ट्रेड काय करू शकतो, अवॉइड करू शकतो. त्यालाच आपण काय म्हणतो, रिस्क एंट्री असं म्हणतो. त्यानंतर बघा एक कन्फर्मेशन एंट्री म्हणजे काय, तर जेव्हा प्राइस एक सपोर्ट एरियाला ब्रेक करते, या ठिकाणी ब्रेकडाऊन दिला, ब्रेकडाऊन केल्याच्या नंतर प्राइस रेड कॅन्डल या ठिकाणी होल्ड करते थोडंफार. त्यानंतर पुन्हा रेड जे आहे ग्रीन या ठिकाणी येतं. रिटेस्ट घेतल्यानंतर पुन्हा जे सेलर आहे ते प्राइसला खालच्या बाजूनं घेऊन जातात परत. जर या ठिकाणी एक सेफ एंट्री घेतली तर एक चांगली कन्फर्मेशन एंट्री या ठिकाणी बघता येतं. ठीक आहे. तर याला आपण कन्फर्मेशन एंट्री असं म्हणतो. हे आपल्याला लेट भेटते, पण आपल्याला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी एक चांगला ट्रेड घ्यायला आपल्याला काय करतो, मदत घेतो. ह्या सेल बाय आणि सेल हे दोन्ही ब्रेकडाऊन आणि ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन हे दोन्ही कन्सेप्ट समजले असेल. आता तुम्हाला सांगायचं तर बघा, प्राइस जर वरती जर ब्रेक करत असेल त्याला ब्रेकआउट असं म्हटलं जातं. आणि जर प्राइस खालच्या दिशेने जर ब्रेक करत असेल त्याला ब्रेक डाऊन असं म्हटलं जातं. आता ह्या दोन्ही बाबी तुमच्या समजल्या असतील. ठीक आहे. त्यानंतर बघा की रिटेस्ट ब्रेकआउट नंतर रिटेस्ट कशाला म्हटलं जातं बघा. प्राइस एक सपोर्ट एरिया आहे, समजा की हा रेजिस्टन्स एरिया आहे. रेजिस्टन्स एरिया जवळ जर प्राइसने ब्रेक केलं, या ठिकाणी स्ट्रॉंग कॅन्डल बनवली, पुन्हा एक स्ट्रॉंग कॅन्डल बनवली, प्राइस ब्रेक करून या ठिकाणी परत आली लेवल जवळ आणि या ठिकाणी ते परत जाण्याचा प्रयत्न करते, तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, एक रिटेस्ट लेवल असं म्हणतो. त्या ठिकाणी ते प्राइस काय करते, बाउन्स करते. ठीक आहे. आता बघा हा जर एक सपोर्ट एरिया असेल, या ठिकाणी जर या ठिकाणी प्राइस सेलरने ब्रेक दिला, त्यानंतर प्राइस अप गेली, त्यानंतर पुन्हा या ठिकाणी परत आली सपोर्ट एरियाला, या ठिकाणी पुन्हा जर त्या प्राइसने पुलबॅक घेतला, म्हणजेच त्याला आपण रिटेस्ट असं म्हणतो, घेतला, तर हा जो ब्रेकआउट आहे, हा जो पहिला ब्रेकआउट झाला होता, पुन्हा प्राइस या ठिकाणी आली, त्यानंतर प्राइसने पुन्हा रिटेस्ट केली आणि प्राइस कंटिन्यू झाली. या ठिकाणी एक सेफ एंट्री सारखे जे आहे बोलतो, यालाच आपण काय म्हणतो, रिटेस्ट असं म्हणतो. ठीक आहे. ज्या ठिकाणी पुन्हा ते रिटर्न त्या प्राइसला घेऊन जाते, त्याला काय म्हणतो आपण, रिटेस्ट असं म्हणतो. ठीक आहे. तर बघा कन्फर्मेशन कॅन्डल कसं बघायचं बघा. मार्केटमध्ये तुम्ही एंट्री तर घेता, पण तुम्हाला माहिती नसतं की कन्फर्मेशन कधी असतं. तर बघा या ठिकाणी बघा एक रेजिस्टन्स लेवल आहे. या ठिकाणी जर एक स्ट्रॉंग कॅन्डल बनली, म्हणजे तिच्यामध्ये वीकनेस असेल, एक स्ट्रॉंग बॉडी बनलेली आहे, म्हणजे एक अँगल फिंग सारखी या ठिकाणी जर कॅन्डल बनली, जी स्ट्रॉंग आहे आणि बघा की तिचा क्लोज जे आहे वरती असेल. ठीक आहे. याला वीक असेल पण थोडीशी बारीक असेल, जर आपण यासाठी कन्सिडर केलं, तर या ठिकाणी जर प्राइसने होल्ड केला, त्यानंतर जर या ठिकाणी किंवा रिटेस्ट केला, तर या ठिकाणी आपण एक चांगला ट्रेड घेऊ शकतो. ठीक आहे. यालाच म्हणतो आपण कन्फर्मेशन कॅन्डल. आता बघा या कन्फर्मेशन कॅन्डल सोबत एक गोष्ट लक्षात ठेवा, एक चांगली ब्रेकआउटची कॅन्डल या ठिकाणी आपल्याला बघणं गरजेचं आहे. व्हॉल्यूमची कॅन्डल जर या ठिकाणी स्ट्रॉंग बघितली, तर आपण एक चांगला कन्फर्मेशन ब्रेकआउट मानू शकतो आणि त्या ठिकाणी ट्रेडचा प्लॅन घेऊ शकतो. त्यानंतर बघा की आपण प्राइस ऑप्शन शिकलं,
ऑप्शन ग्रीक शिकलं, तर ऑप्शन ग्रीक सोबत आपल्याला आता काय केलेलं आहे, प्राइस ऑप्शन मिक्स केलेलं आहे. आणि त्यानुसार आता आपल्याला काय करायचं, एक बेटर एंट्री त्या ठिकाणी आपल्याला सर्च करायची आहे. तर बघा की प्राइस ऑप्शन घेत असताना एक एंट्री सेटअप आपल्याला माहिती झाला की नेमकी एंट्री कुठे घ्यायची. तर बघा त्यानंतर आपल्याला हे घटक जे आहे आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलेले आहे आणि ते तुमचे डाऊट क्लिअर झालेले आहे. त्याचा वापर करून आता आपल्याला ट्रेड जर घ्यायचं झालं, तर बघा एक चांगला सेटअप पासून चालत नाही. त्यासोबतच तुम्हाला रॉंग स्ट्राईक, हाय असलेली इम्प्लाय टोलॅरिटी आणि नियर एक्सपायरी ट्रेड या ठिकाणी तुम्हाला काय करू शकतात, ते ट्रॅप करू शकतात किंवा ते सेटअप जे आहे त्या ठिकाणी फेल सुद्धा होऊ शकतं. म्हणून आपल्याला हे सर्व घटक काय बघायचे असतात आणि त्यानुसार ट्रेड घ्यायचं असतं. त्यानंतर बघा हे जे 8 घटक दिलेले आहे किंवा जे 8 पॉइंट दिलेले आहे, हे एंट्री घेताना फार महत्वाचे आहे. जरी तुम्हाला हे बोरिंग वाटत असेल किंवा हे लेक्चरमध्ये तुम्हाला हे बघत असताना थोडंसं कंटाळवाणा किडसवाणा वाटत असेल, परंतु हे ट्रेड घेत असताना फार महत्वाचं आहे. म्हणून जे जे व्हिडिओ यापर्यंत कंटिन्यू करत आले आणि जर त्यांनी हे जर समजून घेतलं, तर त्यांची जी ट्रेडिंग आहे ते थोडी इझी जाणार. तर बघा पहिला सर्वप्रथम ट्रेड घेण्या अगोदर एंट्री घेण्या अगोदर पहिलं तर ट्रेंड आयडेंटिफाय करायचं. अप ट्रेंड आहे, डाउन ट्रेंड आहे किंवा साइड ट्विस्ट आहे. हे ट्रेंड आयडेंटिफाय करणं प्रथम गरजेचं आहे. ट्रेंड आयडेंटिफाय केला, त्यानंतर बघा की मार्केटमध्ये लेव्हल कुठे आहे. बघा ज्या ठिकाणी तुम्ही ट्रेड प्लॅन करता हे जवळ-जवळ लेव्हल आहे, की दूर-दूर लेव्हल आहे, हे बघणं बघणं फार गरजेचं असतं. दूर-दूर लेव्हल जर असेल तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपल्याला पेच दिसून येते आणि त्या ठिकाणी तुम्हाला चांगला ट्रेड घेण्यासाठी मदत होऊ शकते त्या ठिकाणी. तर बघा ब्रेकआउट आणि ब्रेकडाउन. आता जे काही ठिकाणी ब्रेकआउट झाले आहे, त्यानंतरची कॅन्डल ही स्ट्रॉंग कॅन्डल आहे की नाही, हे बघणं फार गरजेचं आहे. त्यानंतर ब्रेकडाउन देत आहे ती कॅन्डल एक क्लोज झालेली कॅन्डल एक स्ट्रॉंग कॅन्डल आहे की नाही, ते बघणं फार गरजेचं आहे. त्यानंतर बघा की मोमेंटम, ज्या ठिकाणी आपण ट्रेड घेत आहोत, ब्रेकआउट येत आहे, त्या ठिकाणी व्हॉल्यूम जर आपण बघितला, तर व्हॉल्यूमची कॅन्डल हे मागील कॅन्डलपेक्षा जर मोठी असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला ट्रेड घेण्यासाठी थोडं इझी जातं. हे लक्षात घ्या, की मानू शकतो की त्या ठिकाणी चांगला ब्रेकआउट झालेला आहे किंवा ब्रेकडाउन झालेला आपण त्या ठिकाणी बघू शकतो. बघा प्राइसने आली आणि प्राइसने एक रिटेल्स घेतला, तर आपण एक त्याला कन्फर्मेशन एंट्री त्या ठिकाणी आपण प्लॅन करू शकतो. म्हणून आपल्याला रिटेलचा फॉलोअप घेणे गरजेचं आहे. कारण आणि ब्रेकआउट जे आहे फेल होण्याचे चान्सेस असतात. ब्रेकडाउन फेल होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी भरपूर असतात. म्हणून आपल्याला रिटेस्ट एंट्रीची आपल्याला वाट बघायची आहे. तेच तुम्हाला एक चांगला ट्रेडर बनवू शकतो. तर बघा की स्ट्राईक प्राइस व डेल्टा. जर स्ट्राईक प्राइस तुम्ही जर ओटीएम जर निवडलं, त्यावेळेस तुम्हाला नुकसान होण्याची जास्त चान्सेस आहे. परंतु तुम्ही जर एक चांगला ऍट द मनी प्राइस जर चूज केला, इन द प्राइस जर चूज केला, तर तुम्हाला त्या ठिकाणी डेल्टाचा बेनिफिट त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो. त्यासोबत थेटा आणि इम्प्लाय टोलॅरिटीवर आपण थोडंसं बघितलं पाहिजे, कारण त्या ठिकाणी सेन्सिटिव्हिटी आपण जाणून ट्रेड घेतलं पाहिजे. ठीक आहे. नंतर बघा सपोर्ट आणि मॅक्सिमम रिस्क. आपलं कॅपिटल बघून आपण मॅक्सिमम रिस्क आयडेंटिफाय केली पाहिजे. कारण जर आपला रिस्क डिफाईन नसेल, तर त्या ठिकाणी मोठे लॉसेस होण्याचे चान्सेस असतात. म्हणून हे सर्व जे घटक आहे, ते एंट्री घेण्या अगोदर आपण काय केली पाहिजे, चेकलिस्ट केली पाहिजे. त्यानंतरच आपण त्या ठिकाणी एंट्री घेतली पाहिजे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण ऑप्शन वाईजच्या ऑप्शन वाईजच्या कोर्समध्ये एंट्री घेण्याच्या अगोदर आपल्याला प्राइस ऑप्शन कशा पद्धतीने मूव्ह होते ते बघितल्यानंतर आपली जी कन्सेप्ट आहे क्लिअर झाल्या. कारण हे फार महत्वाचं, तो ऑप्शन ग्रीक समजल्यानंतर प्राइस मूव्ह कशी करते ते आपल्याला प्राइस ऑप्शनच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळलं. जर तुम्हाला प्रो टू बिगनर टू प्रो जर तुम्हाला बनायचं असेल, तुम्हाला ते दिलेले व्हिडिओ आहे ते तुम्हाला सगळे बघावे लागेल आणि ते व्हिडिओ तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून घ्यावं लागेल. ठीक आहे. त्यानंतरच तुम्ही बिगनर टू प्रो लेवलला जाऊ शकता. बिगनर टू प्रो लेवलला तुम्हाला जायचं असेल, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी काय करावं लागेल, अडॉप्ट करावं लागेल आणि ह्या रोट डाऊन नोटबुकवर तुम्हाला रोट डाऊन करून तुम्हाला त्या ठिकाणी एक चांगला एंट्री प्लॅन करावा लागेल. ठीक आहे. त्याच्यासोबत तुम्हाला स्ट्रक्चर, क्लोज, मोमेंटम, कन्फर्मेशन, रिस्क हे भेटल्यानंतर तुमची जी प्रोसेस होते एक चांगली प्रोसेस होते.
हे या ठिकाणी आपण शिकून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण जे नेक्स्ट पार्ट राहणार आहे, नेक्स्ट जो एपिसोड राहणार आहे, त्याच्यामध्ये आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न समजून घेणार आहे, जे आपल्या ऑप्शन बाहेरसाठी फार महत्वाचं आहे. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही या व्हिडिओला प्रथमदा बघत असाल, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आणि जर तुम्हाला काही कन्सेप्ट असतील, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्ही कमेंटमध्ये टाइप सुद्धा करू शकता. धन्यवाद.